स्वागत आहे तुमचं. काय चाललंय? झालं का चहा पाणी संध्याकाळचा? माझा पण चहा नाही झाला अजून, पण आता चहा प्यायचा आहे मला. आणि जरा आराम झाला, जरा फ्रेश झाले आणि सगळे भांडे वगैरे घासले. इकडं मांडणीला लावले आणि इकडे भात शिजायला टाकलाय, कांदे भाजायला टाकलेत आणि आपल्याला वांग्याचं कालवण करायचंय मस्तपैकी. भाकरी करायच्या. आता भात टाकलाय शिजायला. इकडं भात टाकला शिजायला, इकडं कांदे भाजलेत मस्तपैकी आणि इकडं वांगी. छान असं वांग्याचं कालवण करायचंय. भाकरी करून घेते आता, बाजरीच्या करायच्या भाकरी मस्त अशा. चहा करते अगोदर, चहा पिते, बाजरीच्या भाकरी बनवते मी. आता इकडं भात तयार होतोय. इकडं भाकरी तयार होत्यात छान अशा मस्त. इकडे कांदे भाजून ठेवलेत, इकडे वांगी घेतलेत, मस्त बनवते आता. तवा भरून अशा मोठ्या मोठ्या भाकरी करते मी, गावच्या सारख्या. आपल्याला अशा बारीक बारीक भाकरी नाही जमत, मोठ्या मोठ्या पाहिजेत. तवा भरून एकच खायची म्हणजे पोट भरतं. काही काही करतात पातळ, एवढं एवढं तळ हातावानी. त्यात काय पोट भरतंय का माणसाचं? आपलं गावच्या सारखं करणं खाणं. हे बघा, अशा मोठ्याला भाकरी केल्यावर तर मग झालं पाहिजे. तेच मग घरच्या माणसांना देऊ का नको, देऊ का नको, एवढ्या बनवायच्या, पातळ पातळ कागदावाने बनवायच्या. अशा एवढ्या तळ हातासारख्या अशा बारीक बनवायच्या. आपण फुलके कसं बनवतो तशा बनवायच्या बारीक बारीक. माणसाचं पोट भरणा आणि वट भरणा. अशा दणकून अशा मोठ्या भाकरी करायच्या गावच्या सारख्या, खा पोटभर. काही काही लोकांचं लय अवघड आहे बाबा. हाय घरात सगळं असतंय सगळं, पण पोटभर नाही खायला द्यायचं, नाही माणसांना पोटभर खायला. असं असतंय काही काही ठिकाणी. पाहिले आपण बऱ्याच ठिकाणी तसं आहे. घरात भरपूर असतं पण करायचं जीवर येतं. आणि एकदम पातळ भाकरी करायच्या कागदासारख्या, मग त्या द्यायच्या घरच्यांना. मग ते पोट भरत नाही, काय नाही. मग ते समोरच्या माणसंसुद्धा आपल्याला काही बोलत नाहीत ना. म्हणजे जसं असं तसं खात्यात. असं बऱ्याच ठिकाणी आहे बरं का, असं नाही. पण आपलं असं. हे बघा आता कशी मोठी भाकर केली बघा. अशा भाकरी तर कधी करणार बाबा. हे बघा एवढी मोठी. लय आवड काम असते काही काही ठिकाणचं बाबा. म्हणजे मी म्हणते काय, आपण पाहुणे गेलं का उपाशी मारायचीच बारी येते लोकांच्या इथं. एवढे निवद खा, त्याच्यात देऊ का नको, देऊ का नको. अवघड काम आहे लोकांचं लय. असं असतंय. तसं आपलं दणकून करणं, कणकून खाणं असतंय. असं आहे. चटणी मिरची का असं ना, पण पोटभर. हे अशा दणकून तवा भरून भाकरी करायच्या मोठ्या मोठ्या. बघा आता ही भाकर टाकते तव्यावर. बघा भाकरी केवढ्याल्या मोठ्याल्या. अशा भाकरी पण तयार झाल्या आहेत. इकडे भात पण तयार झाला आहे. इकडे मसाला तळून घेतलाय बघा, तेलामध्ये भाजून घेतलाय, शेंगदाणे वगैरे सगळं. आणि इकडं कोथिंबीर पण धुवून घेतलेली आहे. आता वाटायचा आहे मसाला मस्तपैकी असा. आणि आपल्याला भरलं वांगं बनवायचं आहे. त्याला आता मसाला वाटून घेते. मसाला वाटून घेतलाय आता एकदम बारीक मस्तपैकी असा. आणि वांगे पण चिरून घेतले, धुवून घेतले. आणि त्याच्या अगोदर मीठ भरलं आणि नंतर मसाला भरला बघा छान असा. अगोदर वांगे चिरले ना तर मीठ भरायचं, त्याच्यामध्ये नंतर मसाला भरायचा, म्हणजे एकदम चव लागते. आणि इकडं पातेलं गरम झालंय, तेल टाकलंय, तेल गरम झालंय.
आता आपण हळदी टाकू आणि हा आपला घरी बनवलेला मसाला टाकू. हे बघा मसाला टाकला. आता हे वाटण टाकून घेऊ आपण. आता वांगे टाकते. मसाला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचा आपला. परतून झालेला आहे बघा. आता आपण पाणी टाकू. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा आपण रस्सा बनवू. थोडंसं पाणी टाकू अजून. छान आपलं वांग्याचं कालवण तयार झालेलं आहे. मस्तपैकी तरी आलेली आहे छान अशी. तर बाजरीच्या भाकरी आणि वांग्याचं कालवण या जेवण करायला. तुम्ही कोणाकोणाला आवडतंय नक्की सांगा. झालं आहे आता जेवण करायचं आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.